एक दिवशी मी शेटे साहेबांना म्हणालो, शेटे साहेब, 2.5-3 वर्ष झाली आपण कॉलेज चालवलं, सगळ्या लोकांचे पगार वगैरे कोणाचे थकलेले नाही किंवा काय नाही, पण आता मात्र जरा मोठी बिकट आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती आहे, तेव्हा काय करूया? मग मला शेटे साहेब मला म्हणे, तुमचा काय विचार आहे? मी त्यांना म्हटलं, साहेब, आत्तापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण विद्यार्थ्याकडून एक नवा पैसा सुद्धा घेतलेला नाही. इतर ठिकाणी महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर लोक हजारो रुपये त्यांच्याकडून देणगी घेतात आणि कॉलेजेस मला असं वाटतं हजारो रुपये जरी नसले तरी साहेब म्हटलं आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून 500 रुपये जर घेतले तर आपल्याला थोडीफार मदत होऊ शकेल. ताबडतोब मला बाबूराव शेटे म्हणाले, आबा, विद्यार्थ्याकडून जर देणगी घेऊन कॉलेज चालवायचं असेल तर उद्या हे कॉलेज बंद करा. बाबूराव शेटे हे अग्रक्रमाने होते असं मला वाटतं. आणि बाबूराव ज्यावेळी महापौर झाले त्यावेळी त्यांचे जे मुंबईत सत्कार झाले ते बहुतेक सत्कार अशा गरीब लोकांनीच केलेले आहेत. अरे वा. म्हणजे खूप मोठ्या लोकांनी किंवा श्रीमंत लोकांनी बाबूरावांचे सत्कार केले असं मला माझ्या आठवणीत नाही. पण भाजीपाला मार्केट मधले व्यापारी, क्रॉफर्ड मार्केट मधले शिपाई वगैरे त्याच्याकडे काम करणारे मग तो अशा लोकांनी बाबूरावांचे सत्कार केलेले आहेत. तर माझी जशी मैत्री होती तशी खूप पत्रकारांची बाबूरावांबरोबर मैत्री होती. पण माझ्यावर कोण त्यांचं प्रेम जास्त असावं मला वाटतं. एक दिवशी बाबूरावने मला बोलून नेलं आपल्या कॅबिन मध्ये. मला म्हणाले, काय ते नवाकामध्ये आणि पत्रकारितेत आहे. मी म्हटलं, मग काय करायचं? काय अर्थ नाही त्याच्यात. किती पैसे मिळतात? तर त्यावेळी आम्हाला काहीतरी 300-400 रुपये मिळायचे. तर म्हटलं इतके म्हणा, बस इतकेच. तर म्हटलं हो. मग असं कर म्हणाले, या BSTच्या बैठकीत PROच्या जागेची नोटीस आलेली आहे. म्हणजे तिथे आलेलं आहे. तर तू त्या PROच्या जागेसाठी अर्ज कर. क्या बात आहे. बर. तर मी म्हटलं, मी बाबूराव कसा करणार? त्याला काय आलं, तू हे जे काम करतो ते PRO सारखंच आहे, करायचं ते. तर मी तो अजेंडा मिळवला, तो विषय वाचला. तर त्याच्यात 3 वर्ष वर्तमानपत्राचा एक्सपिरियन्स होता. आणि मला काय 3 वर्ष एक्सपिरियन्स नव्हता, मला थोडा कमी होता. तर मग म्हटलं बाबूरावने बोलवलं तर आपण जाऊन त्याला सांगू. बाबूराव म्हटलं, ते नाही जमणार. मग काय जमणार नाही? ग्रॅज्युएट तर तू आहेस. म्हटलं ग्रॅज्युएट आहे, परंतु म्हटलं मला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही. किती वर्षाचा आहे? म्हटलं 2 वर्षाचा. दुसऱ्या वेळी बाबूरावांनी दुसऱ्या साप्ताहिक बैठकीत जो विषय आला त्याच्यात 3 ऐवजी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तर त्यांनी ते बदलून घेतलं आणि मला म्हणाले ते अर्ज कर. आता काय कारण नाही ना. ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी शेटे साहेबांच्या घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती अगदीच न सांगण्यासारखी होती. बर. घर कौलारू होतं. मागणं घर बांधलं, जमीन घेतली थोडीशी माझं लग्न झाल्यावर. वसंतराव दादा पाटील त्यावेळेला कधी महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी होते, कधी पाटबंधारे मंत्री होते, कधी मुख्यमंत्री होते. त्या सगळ्या दीर्घ काळामध्ये दादासाहेब कुठल्या ना कुठल्या तरी सत्तेवरती होते आणि त्यांची मदत आम्हाला मिळत होती. पुढे बाबूरावांची मुंबई जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँक काढायची कल्पना अस्तित्वात आली, मूर्त स्वरूपात आली आणि बँकेची स्थापना झाली. शेटे साहेबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तास सांगता येईल, वेळ पूर्ण पडणार आहे. म्हणून शेटे साहेब एक आदर्श असं नेतृत्व होतं, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं फार होतं. आणि मुंबई जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेमध्ये आल्यानंतर
सहकारी चळवळीच्यासाठी त्यांनी अत्यंत मोलाचं असं काम त्यामध्ये केलेलं आहे. मुंबई जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला स्वतःची वास्तू नव्हती. ज्यावेळेला सुरुवातीला ती बँक सुरू करण्यात आली त्यावेळेला शेटे साहेब महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेटर होते, नंतर ते मेयर झाले आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध तिथे असल्यामुळे शेटे साहेबांनी फलटण रोडमध्ये मुंबई जिल्ह्यामधील सहकारी बँकेची बँक सुरू करण्यासाठी कॉर्पोरेशनकडनं केवळ ₹1 भाड्यावरती जागा त्यांच्या प्रयत्नामुळे तिची जागा ती मिळाली. फक्त ₹1 भाडं, ₹1 भाडं फक्त स्क्वेअर फूट आहे. ₹1 भाडं अत्यंत कमी, हे नगण्य असं काहीच नाही. मुंबई जिल्हा बँकेला स्वतःच्या वास्तूची गरज होती आणि आम्ही शोधामध्ये होतो आणि केवळ शेटे साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांनी जो धाडशी निर्णय घेतला ती सागर आपल्या सिंगल बिल्डिंग जी दादाबाई नवरीजी रोडला विटी स्टेशन पासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर हाकेच्या अंतरावरती सिंगल बिल्डिंग आहे. त्या सिंगल बिल्डिंगची ती बिल्डिंग अगदी कमी किमतीमध्ये त्यावेळेला ती बिल्डिंग 1982-83 सालामध्ये ती इमारती विकत घेण्यात आली आणि आज त्या इमारतीची मला वाटतं 100 कोटीपेक्षाही जास्त त्या इमारतीची किंमत होईल आणि आज इमारत मिळणारच नाही स्वतंत्र इमारत. मुंबईचे माजी महापौर बाबुरावजी शेटे यांचा आणि माझा अतिशय जवळचा घनिष्ठ असा संबंध होता. मी आयुष्यामध्ये जवळजवळ जगभरामध्ये अनेकदा प्रवास केलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये, परंतु माझी पहिली जी आहे परदेशवारी जी आहे ती मी बाबुराव शेटे यांच्याबरोबर केली. माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्याकडून कैलासवासी बाबुराव शेटे यांच्याबद्दलच्या काही आठवणी आज आपण ऐकणार आहोत. तर मी मनोहर जोशी साहेबांना प्रथम आमच्या शेटे कुटुंबियांच्या वतीने त्यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी शेटे साहेबांबद्दलच्या आपल्या आठवणी सांगाव्या अशी विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. माझे मित्र बाबुराव शेट्टी यांच्याबद्दल बोलताना मला अतिशय आनंद होत आहे आणि आज बाबुराव आपल्याकडे नाहीत याबद्दलचं दुःख सुद्धा होत आहे. बाबुरावांचा आणि माझा परिचय ते मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असल्यामुळे झाला. 1968 पासून मी महानगरपालिकेत काम करत होतो आणि माझ्याबरोबर सहकार्य करून महानगरपालिकेत काम करणाऱ्या नगरसेवकांमध्ये फार मानाचं स्थान बाबुराव शेट्टे यांना होतं. वास्तविक पाहता आम्ही दोघं जण एकमेकांच्या विरुद्ध पक्षाचे. बाबुरावजी काँग्रेसचे तर मी शिवसेनेचा. चर्चा सुरू असताना वादंग होत, काही वेळा भांडणं होत, परंतु कायमचं वैर असं कधी आमच्या दोघांमध्ये आलं नाही आणि याचं श्रेय मी कोणाला देईन तर बाबुराव शेट्टे यांनाच देईन. त्या वयात मी बाबुरावांपेक्षा जास्त तरुण होतो, परंतु तारुण्याचा दोष आपल्यामध्ये कसा न येईल याची मी नेहमी काळजी घेत असे आणि बाबुराव सुद्धा मी महानगरपालिकेमध्ये त्या मानाने नवीन असल्यामुळे काही इकडे तिकडे चुकलं तरी सांभाळून घेत असत. एक वैशिष्ट्य सांगायचं तर बाबुराव जरी शिवसेनेत नव्हते तरी मराठी माणसांच्या प्रश्नावरती पोट तिडकीनं बघत असत आणि खरोखरच त्यांचं प्रेम मराठी माणसांबद्दलचं अत्यंत प्रामाणिक होतं आणि त्यामुळे ते बघत असताना काही वेळा काँग्रेसच्या लोकांचे चेहरे हे जरा आश्चर्यकारक असत. त्यांना कदाचित ते आवडत नसेल, परंतु त्याची यत्किंचितही पर्वा न करता बाबुराव आपला मुद्दा स्पष्ट करीत असत. काँग्रेसमधील शिवसैनिक असं आम्ही त्यांना काही वेळा म्हणत असो. बाबुरावांचा आणखीन एक त्यांच्या माझ्या जीवनातील घटना म्हणजे मुंबई महानगरपालिकेची महापौराची निवडणूक. बाबुराव काँग्रेसच्या वतीनं उभे, मी शिवसेनेच्या वतीनं उभा.
अर्थातच दोघेही निवडून येण्याचा प्रयत्न करीत होतो. तो काळ आणीबाणीचा होता. माझ्याकडचे 8 ते 9 नगरसेवक, माझ्या पक्षाचे नाही परंतु माझ्या बरोबर असणारे विरोधी पक्षांचे, मला आठवते त्याच्यामध्ये मृणालीताई गोरे होत्या, त्यानंतर आई रांगणेकर होत्या, असे 8-9 नगरसेवक, त्यांना सुरुवातीला मतदानाची बंदी करण्यात आली आणि त्यांनी मतदान करायचं नाही असा आदेश कोर्टाचा मिळाला आणि म्हणून या सर्वांना पुन्हा आणीबाणीचा काळ असल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलं. मी नाराज झालो. बाबुरावांचा विजय होणार याची मला मनातून खात्री झाली. पण माझं नशीब असं की त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर मला कोर्टाकडूनच पुन्हा हुकूम मिळाला की त्यांनी मतदानाला हरकत नाही आणि हे सर्व 8च्या 8 नगरसेवक मुंबईत आणण्यात आले. ते मुंबईत आणल्यानंतर मी अतिशय आनंदी झालो की माझा विजय आता नक्की झाला. मी खुश होतो. बाबुराव काही गप्प बसणारा मनुष्य नव्हता. ते पुन्हा कोर्टात गेले आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांच्या बाजूने पुन्हा आदेश आला की या 8 लोकांना मतदान करण्यास कोर्टाने मनाई केली. मला मोठं नैराश्य आलं. मला असं वाटलं की आता मी काही महापौर बनत नाही. परंतु असं म्हणतात ना की प्रत्येक पद हे प्रत्येकाच्या नशिबी असतं. माझ्या नशिबीत ते पद होतं आणि म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा मला फायदा झाला. त्यावेळी काही नगरसेविकांनी माझ्या बाजूने मतदान केलं. मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं हा बाबुरावांवरचा राग आहे की काय, परंतु प्रत्यक्षात तो राग बाबुरावांवरचा नव्हता. तर बाबुराव शेट्टे ज्या पक्षाचे होते त्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्या विरुद्धचा तो राग होता आणि हा राग व्यक्त करण्याचा आग्रह त्या नगरसेवकांवर कोणी केला असेल तर तो शागिनीताई पाटील यांनी केला होता असं मला नंतर समजलं. परंतु एक गोष्ट करी की मी फक्त 2 मतांनी विजयी झालो. आणि आज बाबुरावांबद्दल आठवण सांगताना मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे की माझा विजय झाल्यानंतर बाबुरावांनी मला मारलेली मिठी मी कदापि विसरू शकणार नाही. याचा अर्थ स्वतःचा पराजय झाला तरी तो स्पोर्टिंग स्पिरिट न घेणं हे बाबुरावांचं एक वैशिष्ट्य होतं. जसं ते मराठी माणसाचे कैवारी होते त्याचप्रमाणे त्यांच्या मनामध्ये स्पोर्टिंग स्पिरिट होतं. माझ्या संपूर्ण महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मला पूर्णपणे सहकार्य केलं आणि आमच्या दोघांमध्ये कोणतेही भांडण कायम राहिलं नाही. आणि म्हणून नंतर काही वर्षांनी ते महापौर झाले त्यावेळी सुद्धा मला आनंद झाला की खराखुरा गरिबांचा प्रतिनिधी असणारा एक मराठी माणूस काँग्रेसतर्फे का होईना पण त्या खुर्चीवर बसला याचा मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना अतिशय प्रेमानं भेटलो आणि आज त्यांच्या स्मृतीनिमित्त बोलताना मी एवढंच सांगेन की बाबुरावांचं राजकारण हे स्वच्छ होतं, प्रामाणिक होतं, मेहनती होते. खेड्यापाड्यातून महाराष्ट्रातून मुंबईत भाजीवाले येत असत, फेरीवाले येत, या सगळ्यांचं नेतृत्व ते करत होते. आणि म्हणूनच बाजीरावांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाचं किती नुकसान झालं मला माहिती नाही आणि त्याची मला परवाही नाही. परंतु त्यांच्या जाण्यानं गोरगरीब सामान्य गरीब मराठी माणसाचं नुकसान झालं हे मात्र निश्चित. आणि म्हणूनच त्यांची आठवण ही माझ्यासारख्याच्या हृदयात कायम राहील एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.